सुस्वागतम सुस्वागत। रंगदेवता व नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून शारदा रंजन सांस्कृतिक मंच कोल्हापूर सादर करीत आहे एकांकिका प्रश्न। लेखक सुधाकर मधुकर गावडे, दिग्दर्शक मुरलीधर एस बारापात्रे, नेपथ्य शंतनू कुंभार, संगीत जयंत बारापात्रे, रंगभूषा सोनम वायदंडे, वेशभूषा मनीषा नाईक, प्रशांत सचिन हवलदार, सुचिता सोनम वायदंडे, बाबा सयाजी कुंभार माजी सैनिक, आई मनीषा नायक, मित्र अथर्व माने। कृपया नाट्य रसिकांना नम्र विनंती, आपला मोबाईल सायलेंट किंवा स्विच ऑफ मोडवर करावा। आमची संस्था दारू, सिगरेट व बिडी चे समर्थन करत नाही, परंतु आमच्या नाट्य या वस्तू नाट्य संदर्भात वापरत आहे। धन्यवाद। थोड्या वेळाने घरी जायचं नाही तुला? ऐकायला आलं नाही तुला? समज मी आज घरीच नाही गेले तर तुला काय वाटतं? मी अशीच रोज रोज सोडून तुला भेटायचं? असं अजून किती दिवस रे? किती दिवस? मला माहिती, पण खरं तर काय? अगं हे आता थांबायला हवंय. काय? हे थांबायला हवं? हे थांबायला हवं म्हणजे नक्की काय? जे चाललं ते थांबू. आपण दोघांनी एकमेकांपासून दूर निघून जायचं. काय हे थांबू? आपण दोघांनी एकमेकांशी लग्न करून एकत्र व्हायचं. नाहीतर आधी जोडते संबंध अजून किती दिवस ठेवायचे रे? राजरोसपणे एकत्र करण्यासाठी लग्न तर करावंच लागेल ना? लग्न लग्न झाले की सगळं संपलं. संपले सगळे प्रश्न, मिटल्या सर्व समस्या. सुचिता, अगं लग्न म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही. लग्न म्हणजे प्रश्नाचा शेवट नसून प्रश्नाचं वावटळ आहे, आख्या मोहोळ आहे. लग्नातून प्रश्न सुटण्याऐवजी समस्या वाढतात. सुटतो फक्त एकच प्रश्न, काम प्रश्न. समाजमान्य नीतिमान चौकटीतील स्त्री पुरुषांचा मुक्त काम संबंध, आणि या काम संबंधातून एका पाठोपाठ एक मुले निर्माण होतात. नको असताना ऐपत कुवत पेरण्याची क्षमता नसताना. मी बाबा झालो, माझ्यातील पुरुषत्वाने तुझी सुट्टी फूस उपजाऊ झाली. केवढा मोठा पराक्रम आहे. अरे काय बोलतोस तू? हे भांबवल्याप्रमाणे तोंडाला येईल ते बोलत असतोस. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझं माझ्यावर. अगं त्यापेक्षा असं म्हटलं तर, तुझं वय वाढलंय, माझं वय वाढलंय, दोघांनाही शारीरिक भूक लागलेली आहे. दोघांची गरज आहे का? फक्त आपण प्रेम या नैतिक आणि उदात्त भावनेतून एकत्र आलो आहोत असं मानायचं. त्यानंतर हे नात्याचं लेबल नसलेलं प्रेम सामाजिकदृष्ट्या अनैतिक ठरेल म्हणून त्यावर प्रेमाचा आयएसचा शिक्का मारून आपली वैश्विक काम असणार निर्भरपणे बिनधास्तपणे नव्हे, निर्लज्जपणे मागून घ्यायची. आणि तू खरोखर माझ्याशी लग्न करणार आहेस का नाही? तू का माझ्यावर लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार केला असा आरोप करून कोर्टात दावा दाखल करणार आहेस का? अरे प्रशांत, मी तुला माझं सर्वस्व दिले. अगं पण तू दुसऱ्या कोणासोबत लग्न करू शकणार नाहीयेस का? सगळ्यात जात पंचायत कौमाराच्या पैशात आहेत जे तुझे कोणी ट्रू फिंगर टेस्ट नाही करणार आहे. माहितीये, लग्न हे आपल्या गरजेचं खरं आणि अंतिम रूप.
परंतु लग्न न करताही आपण एकत्र राहू शकतो ना. अरे पण समाज समाज गेला खड्ड्यात. उद्या आपण उपाशी गेलो तर हा समाज आपल्यासाठी काय करतो? जे आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करतात त्यांना हा समाज शहरात होऊन ठार मारतो, बहिष्कृत करतो. पण असला समाज आपल्या काय कामाचा? अरे पण जातीपातीची बंधने तर सर्वांनी पाळावी. हॉटेलमध्ये खाताना त्या फूडची जात आपण नाही विचारत. डॉक्टरकडे ट्रीटमेंटला गेल्यानंतर त्याची जात नाही विचारत आपण. माणसांशी व्यवहार करताना त्याच्या कपाळावर जातीचे शिक्के मारलेले नसतात. या राजकारण्यांनी या जातीचं राजकारण केलंय, समाजात विष पेरलं. खरं तर औद्योगिकरणापूर्वी एक विनिमयाचा साधन म्हणून जात ही एक बेटर सिस्टम अस्तित्वात होती. आणि आज ती बहुतांशी कालबाह्य वाटते. ते जाऊ दे, आपलं काय? आपण एकत्र राहू ना. आपण लग्न न करता, मुलबाळ निर्माण न करता. तुम्हाला समजायचं काही बोलणार आहेस का नाही? अगं या जगात अनेक गोष्टी आहेत जी अँटेनॅटलिझम जन्मविरोधी आहेत. काही महिलांनी तर चक्क बर्थ स्ट्रायकर्स म्हणजे मुलांना जन्म न देण्याची भूमिका घेतली. बरोबर आहे ना? बरोबर आहे. नाहीतर या असल्या प्रदूषित जगात जिथे जगण्यासाठी जीव गेला संघर्ष करावा लागतोय तिथं जन्म द्यायचा कशासाठी? नाही तेच काय तुझ्या डोक्यात खूळ अगं किती स्वप्न बसते. माझं घर गळक पलक अडगळीच गोंधळ, घराच्या भिंती धुरकटलेल्या, भाड्या मोडलेलं अंगावर कधीही पडेल असं. घरात थोडीफार बाकी कालवण्याची तर नेहमीची बाबा. तुझं काय असं काही बोलतोयस ना की तुला कधी नोकरी लागणारच नाही? नोकरी हव्या नोकरी हे फक्त मुरजळ आहे. फक्त गोंड स्वप्न आहे. अरे पण सर्वांनाच नोकरी लागेल असंही नाही. हो ना, म्हणजे सगळे धीरूभाई अंबानी होत नाहीये किंवा चहा विकणाऱ्या नरेंद्र मोदी प्रमाणे पंतप्रधानी होत नाहीये. अरे पण तरुणाई उत्सुक झेप घेऊ शकते. शून्यातून स्वराज्य उभे करणारे शिवबा, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर किंवा स्वामी विवेकानंद, छत्रपती संभाजी ही तरुणांची प्रेरणास्थळे शक्तीस्थळे असली तरी सर्वांचा प्रमुख नसतो. सल्ला केल्या भाषण करणं वेगळं आणि प्रत्यक्षात माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या मध्यहुशार तरुणाचं काय? आता फार तर मी उद्या एखादी वडापावची गाडी टाकेन किंवा चहाची टपरी. पोटासाठी आज नाही तर उद्या मला रस्त्यावर उतरावं लागेल ना. अरे पण प्रश्न काळाप्रमाणे आपोआप सुटतात. तुलाही नोकरी लागेल. अगं सध्या तो वाट पाहतो. दररोज 1760 ठिकाणी रिझ्यूम पाठवतो. अनेक नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या घरी टाचा झिजवतोय. लायकी नसलेल्यांच्या पायावर ढसा रडून अभिषेक करतोय. प्रवास खर्चाला महाग झालोय तरी प्रत्येक ठिकाणच्या इंटरव्ह्यूच्या नाटकासाठी जातोय. याचना करतोय. मी खरोखर करतोय. 2 वेळची चूल माझ्या घरी पेटणं मुश्किल आहे तरी कुणाला येते माझी दया? कुणाला येते? माझी समस्या एकतर माझी मी सोडवावी किंवा त्यांनी मला जन्म दिला त्यांनी. इतरांनी का म्हणून माझ्या प्रश्नाची दखल घ्यावी? राकेश सामुएल या 27 वर्षीय भारतीय तरुणाने मुंबई उच्च न्यायालयात जन्मदात्या बापाविरोधात दावा दाखल केलाय की माझ्या संमतीनं मला जन्माला का घातलं? अय्या, संमती घेऊन कोणाला जन्माला घालता येतं का? म्हणजे विचार करूनच बापाने जन्माला घालावं. हो ना, विचार करूनच जन्माला घालावं. नाहीतर आपल्या जीवाचा अंश केवळ आपल्याला हवा म्हणून जन्माला घालणं हा स्वार्थ आहे. ऐक ना रे, मला रोज पाहुणे पाहायला येतात. अगं मग चांगलंच आहे की. नाहीतर तुला घाई झालीच आहे लग्नाची किंवा
तुझ्या तरी लग्नाचे विशेष होते. नाहीतर असा रोज रोज असा प्रेमाचा चुरून चुरून लपट लाव अजून किती दिवस. अरे तुला असं बोलायला काहीच काय वाटत नाही का रे? काय बोलणार आहे मी? सांग ना, काय बोलणार आहे मी? अगं तुझं लग्न म्हणजे तुझ्या बापाच्या डोक्यावर भलं मोठं कर्ज. कुठून आणणार आहे तुझा बाप एवढे पैसे? सांग ना, कुठून आणणार आहे? जन्मा अगोदर विचार केला असता ना तर स्त्री भ्रूण हत्या नक्कीच केली असती तुझी त्याने, आणि तुझ्या आईने केल्या दूधपुरत्या सामील झाली असती. अगं माकडीच्या नाकाला पाणी लागलं ना तर ती माता असून पिलाला पाण्यात पायाखाली घेते. कारण परिस्थिती स्टीफन हॉकिंग सारखा शास्त्रज्ञ या मानव जातीला इशारा देतोय की या मनुष्य वस्तीसाठी ही पृथ्वी अपुरी आहे. लवकरच परग्रहावर मनुष्य वस्ती उभारावी लागेल. तरी येथील मल्टीमीडिया हॉल असे भरलेले. रोज इथे कुत्रा विचाराप्रमाणे निष्पाप केविलवाणी बारके जन्माला येतात कुत्र्याप्रमाणे जगण्यासाठी. अगं म्हणून तर तुझं लग्न लांबले, म्हणूनच लग्न लांबले तुझं. बापाकडे पैसा नाही म्हणून तुला त्याने असं परकर चपरा चाकून ठेवलंय. तुला उजवण्याची ऐपत नाही त्याची, ऐपत नाही. अगं तू एक समस्या बनली आहे, समस्या. माझ्याही घरी माझ्या तरुण बहिणीने असाच एक घन प्रश्न निर्माण करून ठेवलाय. लग्न करावं तर पैसा नाही. बाजारात येऊन विकावी की विहिरी ढकलावी अशी परिस्थिती. म्हणून काही तुम्हाला आपण नाशिक मला सोडून देणार. कुठे दिली तुला सोडून? कुठे दिली तुला सोडून? आणि मला कोणी दुसरी मिळणार आहे का? कोण देईल मला? तुझे माझं नशीब तू मला मिळाली. दोघांची गरज भागतीये ना. अरे प्रशांत, आपल्या बाबतीत गावामध्ये लोक काही अशी भावाचं बोलणं बोलतात रे. शांत अगं सवयच असते ते त्यांच्या, सवयच असते ते. भुंकणारी कुत्री चावत नाही. भुंकती राहिली काही दिवस. फक्त तुला पोट नाही आलं म्हणजे बस. आणि आलं तर त्यावर अनेक उपाय आहेतच. आहेत ना त्यावर उपाय. गर्भपात केंद्र आपल्या मदतीला आहेत. शिवाय आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह मेजर म्हणून भरपूर काळजी घेतोच ना. अरे पण टेन्शन फ्री जगणं म्हणजेच लग्न. नो लग्न, नो लग्न. सुचिता, लग्न म्हणजे फक्त प्रश्न. तू काय प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त प्रश्नच मानणार आहेस काय? कारण याच प्रश्नांच्या मोहळात मी गुदमरतोय. अरे आपण अधिकृतपणे कधी एकत्र राहणार आहोत? मी तयार आहे ना. तयार आहे मी तुझ्यासोबत लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहायला. म्हणजे एक प्रकारचं लग्न. अगं हल्ली ऍडजस्ट मॅरेज मध्ये सुद्धा वर्ष 2 वर्षात घटस्फोट होतात. डिवोर्स ब्रेकअपचं प्रमाण किती वाढलंय माहिती आहे ना? नाहीतर 36 गुण जुळलेला नवरा बायकोचा सुद्धा आयुष्यभर 36चा आकडा असतो. आणि या झंझटापासून मुक्ती म्हणजेच लिव्हिंग रिलेशनशिप. म्हणजे आपण कधीही एकमेकांपासून वेगळे होऊ शकतो. प्रेमविवाह झाला ना तरी प्रेमात सगळं गुण असतं. दुर्गुण दाखले जातात. परंतु एकत्र राहिल्यानंतर दोष कळतात. ते किती सुसह्य पातळीपर्यंत आहेत तेही कळतात. शिवाय वाईट असणे, इगो, राग, सवयी या गोष्टी जेव्हा पृष्ठभागावर येतात तेव्हा आयुष्य जोडीदारावर रडत कडत काढायचं की हसत खेळत बाजूला व्हायचं असा प्रसंग आयुष्यात येतो. मग तू त्यावेळेला कोणता निर्णय घेशील? तुझ्या बरोबर राहण्याचा. मी तेव्हा तुझ्यासोबत असेल. परंतु तुला तेव्हा माझी जर सोबत नको असेल तर तुझ्या मार्गात मी अडवा येणार नाही. प्रशांत, मी पूर्णपणे विचार करून पुन्हा तुला भेटायला. पूर्ण विचार करून मी वाट पाहिजे.
एवढं खोकायचं काय बरे एवढं खोकायचं तिथे प्यायचं कशाला व आ काय बाई सांगावं तरी अगं म्हातारपण म्हणायचं म्हातारपण. अगं बरं ते जाऊ दे. पोरं मगाच्या बाहेर गेली ती कार्त्याने पोर्ट ते अजून का आलं नाही. असतील इथंच कुठे जात्याला मरायला हुंदड्यात असतात इथंच कुठेतरी बसून. अगं पण कडच पडलंय. अंधार घोट झालाय ते सगळीकडं. त्यात काही त्यांना खेळायला दिसतंय आता. पण जेवायचं बघतो झालं ना. याला नको त्यास मी. आता येऊन तरी काय करते होते इथं आता तुमच्या घरात तरी काय आहे खायला येऊन पोरं दमत्यात आणि पाणी ढुसून पडते ती ग काय खाते नुसतं पाणी पितात आणि ढेकार देतात. अगं जरा त्या कार्तीला बोलून हाताखाली मदतीला घेशील का नाही. एवढी गमतीस तू एकटीच. काय जमायचं आणि करायचं माझा जन्म तरी असाच जायचा असाच त्रासात आणि कष्टातच माझा जन्म जायचा. तिची तरी करा माझ्याकडे नको व्हायला. निदान खेळायच्या बघताला तर खेळावं का नाही तिनं. कार्तिक खेळते मी नुकतीच धानावल्या त्या पोरातनी. काय म्हणावं आता तुमच्या तोंडाला एखादं स्थळ असलं तर बघा तिला. सगळं असलं तर बघा म्हणत्या. अगं गांडीवर पैसा आहे का माझ्या. तुमची गाठ सगळ्यांनी कदा वाढलेलीच. पोरं काढताना अक्कल नाही आली होय तुम्हाला. अगं तुझ्या तर कुठं गेली होती ग. का वड्याला गेली होती घाण खायला. बाईची जात आहे ना ती तिची जातीच्या बाईच्या जातीची धाव फक्त कुंपणापर्यंतच असती. बाईची जात काय अशा बैलाच्या ताकदीच्या गड्याला विरोध नाही करत. सांगतात मला काय करताय सगळं. अगं माझी जवानी माझा दम माझी ताकद सगळी गेली ग. म्हटलं पोरगा आलंय जरा आता खाली पैसा चार कम होईल आणि होईल जरा मदत. शिकलंय सवारलंय तर फिरतंय सुंब्यासारखं बसतंय नुकतं सुत्त मारीचा सारखा बोलत फिरतोय. एवढं बरं लाजच नाही बघ बेन लाजल्यासारखंच. का फाटल्या पडलंय सगळ्या गावात नाव देत आणि येतोय का हो. तुम्हाला तरी नुसतं ना चांबा चौकशा लागलेल्या असतात. माहिती असून सुद्धा फोडील कांद्यावाने असं काय बोलताय सव. येऊ दे की तो त्याच्या तोंडासमोर बळला बघूया कसं बोलतायचं ते. पण येते का होते माहीत तरी पडतं का. येतोया रातच्याला अगदी सगळी सामसूम झाली की येते रातच्याला असून ती थांबा तर ऐका. आणि या भगुण्यात काय आमटी हाय बघतोया. ह्या टोक्यात काय भाकर आहे बघतोया. हाणतोया आपला खुश करून आणि आपला कागद वळकाटी घेतोया आणि मग गुमान जातोया. तुम्हाला काय हाय बरं येणार आहे कधी घेतलं. येईल की आता आणि येऊन काय करतोया तो चित्रागत झाले ना ते नुसतं. होय जरा कांदा दे मला. कांदा कशाला करताय? दे ना खाऊ दे. अगे धावणीच्या चित्रात ना एकदा उदाळलं गेलंय धावत म्हणून उदाळलं गेलं कसं पुन्हा चौफेर धावतय बघ ती सगळीकडे. तुम्ही तरी सांगून बघायचं ना मग त्याला जरा. माझं सांगून ऐकतोय होय तू. पण मी काय म्हणत होती तुम्ही जरा त्याला सांगितलं असता तर माझ्या तरी वाऱ्याला सुद्धा थांबत नाही बघा. तुम्ही जरा सांगितलं असतं चार सबूत त्याला सबुरीनं तर जरा बरं झालं असतं ना. माहिती आहे मला ते चित्राबासारखं आपलं उधळणार आहे पण जरा फरक पडला तर पडला असता त्याला. जरा सांगून तरी बघा. काय सांगणार नुकतं धावदारचं खाऊन येते अंगावर. आणि बाबाला प्रश्न विचारते कशाला काढलास म्हणून मला. हे असली तर ह्या पोरांची. म्हणलं शिकलंय सवारलंय जरा
सुधरण 4 पैसे कमवत पण काय नाही हा बोंबत फिरते निघते आणि मला हे सांग आपण जे काय केलं चुकीचं केलं का हा लग्न केल्यावर जे काही जग दुनिया करते तेच करतोय ना दुसरं काय उद्योग केला आम्ही आणि घर तर सुतुमारीचा भीक लागणारी पूर्वी फळवतो यो हा आणि तेच बरोबर आहे का अगं टाळ कुठून तर काय झालं असतं पण तेव्हा म्हणते ते पण खरंच आहे मी लहानाचा मोठा झालो बासिंगचं बांधलं मला लगेच झालं आणि आई तरुणपणे हळद लागली माझ्या अंगाला आणि तो किशी क्रॉस केली आता किशी वलांडी केले लेबार ठोक झाला ना त्या बाबाच्या बुडक्यासारखा हा नुसता ठोकासारखा बसतो तो रामखोट एक काम करूया मला काय वाटतं एखाद्या गरीबाची पोरगी बघून टाकायची तिची तुला बी जरा मदत होती अगं पण तो लगीनच करायचं नाही म्हणतोया लग्नाचं नुसतं नाव काढलं ना तर अगदी तरसासारखं असं घुरघुरतोय अंगावरच येते बघा अगं पण आता काय केलं पण म्हणणं बरोबर आहे कार्टीला जरा उजवलीच पाहिजे नाही तर त्याला गावात काय म्हणतील कार्टीला उजवायच्या अगोदर ह्याला घोड्यावर बसायची हाऊस आल्या म्हणून पण नोकरी नाही धंदा नाही करायचं तरी काय रोज जाते कुठे जाईल मुलाखतीला म्हणून आणि येते तोंड वाचून खाली मार घालू नोकरीला लागली म्हणून होय की पण मी काय म्हणत होते जरासं तुम्ही जेवण घेताय का मग चल येऊन की पोरास मग घेऊया अहो पोरं काय खेळून येते की आणि काय पाणी ढोसते आणि गप्पावर पडते तुमच्याच पोटात राक्षसावाने आग पडती खावा अगं दिवसभर कष्ट करायचं मी शेतात पण जेवताना पण तुझं हिट्टो म्हणून वाढ मी काय म्हणते तुम्ही जरा घेऊन घेतली असतील माझ्या संग तर बरं झालं असं 2 लाख मला माझ्या पोटातलंही दुखतंय कशाला गे हा तंबाखूच्या त्या काळ्या मिसरीने जावा बघावा जावा घटना भरलेला असतो तुझा तोंडा मिसरीचा हा तेच पोट दुखत असतो तुझं पण मला काय म्हणायचं आहे अजून माझी झाडलोट करायची आहे भांडे घासायचे आहे थंडून टाकायचे आहे जीवन घ्यातो बघती पण हे बघ उपाची पुटी काय जीव झोपू नका का जरा थांब झोप परवा डॉक्टर तुला म्हणला की नाही बायकोच्या अंगात रागात फक्त 5% म्हणते की कसली टक्के असते तेवढंच आहे पडशील कुठं तरी पडा अहो पण मी जायच्या वक्ताला खाईल ना मी 2 पोटे भाकर खावा तुम्ही जरासं कांदा देते तुला या त्या तिथे पडलेला चांगला मात्र कसं गोडलेलं खायचं घास घास रेसिपी घास असंच घेते बदल केला असंच घेतलं लाज वाटते तुला अहो मी काय म्हणते या बबलीची कापडा येत बघा लई फाटले की हो अहो पोराचं तसं पण ठिगळ लावून चालते यावं पण पोरीची जात नव माणसाच्या नजरा काय चांगले का हो लय वाईट पोरगी बसला उठता तिच्या परपराला चिरपळ्या जाते त्यानं शंभर तरी बाई पार इरून गेलाय छातीच्या उभारामुळं तिच्या अंगात पूर्ण काय छातीच्या ह्याच्यामुळं तिने झंपराच्या चाल्या झाल्या अहो फटीतनं अंग दिसतंय तुम्ही तरी म्हणता आमच्या पुरीला बुजवायची पण एखाद्या लांबच्या पाहुण्याने जर बघितलं लांबणं तर काय म्हणतील मग एखाद्या वेळेस की नाही उपाशी पोटी आपण झोपू पाणी पिऊन झोपू पण तरण्याच्या त्या पुरीच्या अंगावर जर कापड लागतात तर पाहिजे का नगर मग पण मी काय म्हणतोय लगीन तर करायचं पण माझं खिसाच फाटलेलं ग कोण भीक मागतंय तरी माझी देणार आहे मला भीक हा कोणाचा हात असा दाटसूर आहे जो माझ्या झोळीत जरा मध्ये टाकून हा सगळ्याच्या नजरा त्या आपल्या टिचूभर जमिनीवरच आहे बघ मायंदाळा गिरे गावातले घेता जाता सगळे विचारतंय एवढी जमीन आहे का हा पण पोरगीचं लगीन करा मग मी काय म्हणतोय पोरगीचं लगीन आपण करूया ते तुकडा इथून टाकू जमिनीचा धूमधाम लगीन करू एकदा का आपली गेली या घरातली
की माझ्या जरा उरावरचा धुंदा खाली होते आणि पुढे काय तिचं नशीब तिच्या संग. होय, पण मी काय म्हणते, जमीन विकायचं म्हणतायचा आणि खायचं काय हो, दगड तोंड. एक तर आपली मुळात तीच बरं जमीन, त्यात अन्न पिकायची लय पंचायत, 4 पांड्या जमीन, त्यात एका पोराचं पोट भरणं म्हणजे कठीण. आपल्याला घरी 2 पोरं वाटून कुणाला यायचे होते. आणि तसं जमीन विकणं सोपं किंवा पण घेणं काय घेणं फार अवघड बघ. मग पण मी काय म्हणते, सगळ्याला जमिनी असतात का ग? नाही, मोल मजुरी करणारा जास्त पैसा कमवतो बघ. शेतकऱ्याला काय फायदा नाही आजकाल. आणि ह्यो काय जाईल ना माताडी कामगार म्हणून, ट्रान्सपोर्ट मध्ये म्हणून कम्युनिटी पैसे देतं आणि टामटुमीत राहिले उठता. त्यानं आता तुम्ही म्हणताय का म्हातारीत जायचं. आपला बाबा एवढा शिकलाय, सवरलाय, चांगल्या कोट बीट घालून ना तुम्ही डिग्र्या घेतल्या आता. ह्या काय म्हातारी आम्हाला करायला होय हो? बाकीच्या आहे की करतात ड्रायव्हर बिवर म्हणताय. अगं त्या काय करायला डिग्र्या त्याला काय नोकरी नाही ठेवू त्याला. बघ तुम्ही आजपर्यंत मी काय म्हणतो, जर मुंबईला जर कुठं कामाला लागला म्हातारी कामगार, ट्रान्सपोर्टवाले, त्याला काय बिलिंग लागतं का? त्याच्याबरोबर का आता कोण नोकरी फिरतात का पोरं गावात? सांग बघू बरं. कोण रिक्षा ड्रायव्हर, कोण वडापाव लागलाय, कोण शिपाई आहे. आणि ह्यो काय मोठा बॅरेटरचा पोरगा लागून गेला वय. खाल्लं तर तुपाची नाही तर उपाशीच. किती वेळ खातायचं हो? खावा की बराबर. आणि मी काय म्हणतोय, त्याला पट्टेवाल्या नोकरी दराने येत नाही. झालं तुमचं आवरा. झालं पोटात भरलं माझं. आलं तोंड वर करणार. काय पाडतोस बाबा, सगळे ठेवताना झालंय पुरं. आल्यावर तरी सरळ बसायचं, बसायचं आणि सगळं तोंड वर करणार. अरे काय जेवण बिवण सगायचं नाही तुला? त्या असं झोपायचंय. अरे दिवसभर बाबा जीवांची टाकतोय तू. या भांडी घासायची अजून मला. आणि दिवसभर नुसता येळभर मला शिलून माझा जीव गेलाय. कधी एकही पाड्या जमिनीला लावतीया, धरणीला लावतीया, असं झालं या. आणि तुम्ही एकतरी काम करायचं नाही स्वतः पण, आणि दुसऱ्याला तरी करून द्यायचं नाही. भूक लागली मला. काय कुठे जाते या रोजच्याला तुझी भूक? मी जरा ऐकून येते ते पण खावं ना रे तुला. उठ, का असा अन्न शिळा पाकून टाकायला नाव आलेला नाहीये. उठ. कामून काय का आपल्या डुक्कर खातोस? असं ऐकलं काय मिळतंय ते काय तुम्हाला खायला होत नाही वय ना? तळून घाल ना त्याला, तळून. तळून घाल. एवढं तुम्हाला जर का नाही चांगलं चुकलं पाहिजे तर आणून द्यायचं रे बाबा. फुकटची नुसती बडी गावकीपणा काय बघ तुमचा. घरात नाही का अनाने मला म्हणा ना. तुम्ही लोक ना मला जेवायच्या वेळा तरी निदान काय बोलत जाऊ नका, नाही तर माझं जेवण तरी करू नका. या जेवूया. नाही ना, मला जेवायला नको तुमचं. मी काय म्हणतोय, माझं झालं आता. अरे तरला ताटा जरा माझ्या खांद्यावरचं वजन तुझ्या डोक्यात घे की. कुठेवर असं राहणार मी. आई भूक नाहीये मला. अरे भूक नाही काय म्हणतोस? जरा असं खाय लागले का? असं काय करतोयस तू? आणि हे ना तरी काय तुम्हाला गप्प बसवत नाही होय हो? पोरगं बिना अन्न पाण्याचं असतं या. कधीतरी तेवढं 4 घास खाते, जरा खाऊ दे की. त्याच्या पण जीवाला काहीतरी घोरच असेल की नाही. आणि तू म्हणतो जेवायला नको होय रे? आम्हाला काय हाऊस आल्या होय रे तुला असं बोलायला? अरे लेका, हे बघ आम्ही तुला बोलतोया म्हणजे तुझं कल्याण व्हावं म्हणूनच बोलतोया ना बरं. तुझं ना 2चे 4 हात व्हावं, आम्हाला पण नातवाचं तोंड बाबा बघायला मिळावं. आणि आपलं बायका पोरात तू सुखी राहिलाच म्हणजे आमचं भागलं बाबा. हे बघ आम्हाला ना तुझं काय बी नको. आमचं आणि आमच्या मजुरीत सगळं भागून घेईन र, पण तुझं तेवढं बघून घे. आणि हे बघ तरणी काट पोरगी माझ्या घरात आहे बघली, तिचं तरी बाबा माझ्या गळ्याला खास आहे बघ. त्याला मी काय करू? काय करू? अरे नोकरी धर की. ओंघळत फिरतोस नुकता. तुम्हा लोकांना नाही किती खरं सांगितलं तरी खरं वाटणारच नाही. तुम्ही मलाच खोटं ठरवणार.
हो तुम्हाला या भयान परिस्थितीची जाण नाहीये. नोकरी जगणं खूप अवघड झालंय. एवढा शिकलो, एवढे भरपूर प्रयत्न केले तरी नोकरी जगणं जमत नाही. उद्योगधंद्याला भांडवल हवंय, भांडवल. रात्र दिवस तो तुझ्या डोक्यात असतो. त्या कुशीवर ना त्या कुशीवर नुसता तळमळत असतो. अक्षरशः तडफडतोय. अरे हे पोरा, मला जेवढं भेटता येते की नाही भेटलं याचवर. इथनं पुढं काही निभायचं नाही आम्हाला. आणि आता आम्ही एक विचार केलाय की जमिनीचा तुकडा इथून पुरीचं लग्न करायचं. मग आमचा विषय संपला. तुला काय करायचं ती कर. एवढ्या लवकर तुम्हाला या जबाबदाऱ्या झटकता येणार नाहीये. आणि ती जमीन तर विकण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. का अधिकार नाही? आता माझ्या नावाला जमीन आहे पकडायचं. सो कष्टाचीच आहे का? नाहीये ना. वडिलोपार्जित आहे. आणि जशी ती तुमच्या वडिलांची आहे ना तशीच माझ्या आजोबांची पण आहे. आणि कायद्याने ती तुम्हाला विकता येत नाही. म्हणजे ना हा म्हणजे काय तो स्वर्गात नेऊन तुझा आजच्या बबलीचं लगीन करायचं आहे बरे. तर मी ताटी पोर पदरात आहे रे बाबा. म्हणजे पदरात एक लिस्टव आहे माझ्या. अरे ती काय लोणचं आहे काय भरून ठेवायला करणे. तो तुमचा प्रश्न आहे. म्हणजे ना असं काय बोलतोयस? अरे तुझ्याकडे एकदा पुरं काय फिरलंय काय? म्हणजे मी वाजूटी राहायला पाहिजे होतं असं तुला वाटतंय काय रे? परवडलं असतं ते. हे तर आम्हाला जन्माला घालून काय दिवे लावले? अरे लय तुझी जीभ फरफरायलाच लागली आहे बघ. कर्म म्हणा कर्म बघा. अरे हे पोरा काय बोलतोय? हं? अरे तुला जन्माला घालायसाठी 5 वर्ष धडपडलो आम्ही. तुम्ही आम्हाला जन्म कशासाठी दिलाय? कशासाठी दिलाय? अरे जन्म दिला म्हणजे काय, कर्म दिलं काय रे? जन्म दिला म्हणून काय हे असलं भोग आम्हाला शक्ती शिकवतोस बघ. कर्म स्वतःलाच करायला लागतंय. कसलं जमलं कर्म करायचं? कसलं कर्म करायचं? तिथं आमच्या आयुष्याची घर स्वतःचं पोट भरायची मारामार. तिथं तुम्ही एका पाठोपाठ एक ठिकाणा जन्म दिलाय. देवाचं देणं. पोट दिला म्हणजे चारा पाण्याची देवानं सोय केली. असलं तुमचं विचार. बकोच दिला म्हणजे त्याचा शेअर दिला. असली तुमची गुळगुळीत नको असलेली उत्तर. हो तुम्ही गोंडोसवाल्या पोरांना जन्म दिलेला नाहीये. गोंडोसवाल्या पोरांना जन्म दिलेला नाही तुम्ही. आमच्यासारखी गटारात वळवळणारी किडे निर्माण केले तुम्ही. किडे. अरे माझी आता अक्कलच बंद झाली. अरे आणि हे जन्म देऊन तुला ना चुकलो बाबा. तो काय घडायचं नाही आम्हाला. नाही घडायचं. हे बघ तुला मी सांगतो, एवढा आपण कष्ट केलंय आपण. इथे सगळं शरीर माझं आणि ह्यो काय आपल्या जन्म धरायचा नाही बघ. आणि आपल्याला वाटतं म्हातारपणी आपल्याला काठीचा सहारा बदल ती पण नाही वाटत. अंगाकडे धावली ती बघ ती मारायला. त्याला शिकवलाय मी मोठा केलाय. सध्या मलाच विचार झालोय. आशेचा किरण मलाच कुठे दिसेना. अरे करंटा ए बाबा कसं आवलाद दिल्या आमच्या वंशाला. या श्री करंटी आवलाद आत्ताची. तू जर जेवायचं नाही विस्तारा घ्यायचं बाहेर. घरातली बाई माझं घर आहे. हे जाऊया त्याला. तू जेव आली जेव. तुम्हाला भरताच लागून आला. अरे माझी नेहमीची ठिकाण लाभ निर्मनुष्य वैरान माळरा. अरे दिवसा इकडे कोणी फिरत नाही. सांगूस काय चांगली निवांत जागा शोधल्यास बघ. पण माझी चालायची सवय मात्र मोठी. आपण एकदा स्टेरिंगवर बसलो की नॉनस्टॉप रिपीट होतो. मजा येते का रे बरोबर? का आमच्या बरोबर यायला वेळ आहे. अरे आमचे ग्रीसनाथ काळे होतात. कधी पंक्चर झाल्यावर स्टेपनी बदलताना हाताला कसतात. एक तर पोटाचे नाहीतरी फुटतात, नाहीतर वेगळा तरी होतो.
तुला एकट्याला बसून बसतो. कंटाळा नाही काय तिथे? कंटाळा? अरे कंटाळा तरी सुसाईड झाला असता. पण लोकांच्या नजरा, प्रश्न, लोकांच्या बोचरा नजरा, त्यांचे कुचाळखोर टवाळखोर प्रश्न या साऱ्याला सामोरं जाण्यापेक्षा हा एकांतवास बरा आहे. साला तू खूपच नाराज दिसतोस रे. नाराज नाही रे, पण ना जगण्याची उमेद कमी झाली. खूप आशा अपेक्षा होत्या मला, परंतु ही हिंस्र गळा कापूस स्पर्धा. गावातल्या लोकांनी वाटायचं मी शिकून खूप मोठा साहेब होईल, पण यश नाही आलं. मग या लोकांच्या अशा प्रश्नार्थक नजरा चुकवण्यासाठी असा दूरचा आश्रय घ्यावा लागतो. अपयश पचवून पचवून आणि एक प्रकारची स्थितप्रज्ञता आली. अरे नोकरीच्या वाईट संपत चालली. धाडसाने एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हणतो, त्यासाठीच भांडवल उभं करतो. जाने दे यार, ये बोरूशी. अरे जिंदगी की इतनी फिकर मत करू. एवढा विचार करून अटॅक येऊन मरशील कधीतरी. आपण बघ, आपण कधीच उद्याचा विचार करणार. आपला किस्सा गरम, लगेच एक कॉट. गळ्याखाली दारू तरी की मजा येते बघ. तुझं वेगळं आहे. वेगळं काय यार? तुझ्या दृष्टीने काही प्रश्न नगदी असतील, परंतु मला तसं करता येणार नाही. का? कारण मला हे प्रश्न टाळायचे नाहीये. मला माझ्या प्रश्नांची उत्तरे शोधायचे, आणि उत्तरे मिळालीच नाही तर प्रश्न निर्माण करायचे नाही. साला तो आमचा मेंदूच चढू नकोस. मेंदूचा भेजा फ्राय करू नकोस. तुझे हे विचार आपल्या खोपडीतच नाही शिरत रे. अरे तेच तर तुझ्या सुखी समाधानी जीवनाचं रहस्य आहे. ते जाऊ दे, तंबाखू खायचे? मी नाही खात. अरे एखादं तरी व्यसन असावं बघ. तेवढंच विडंबळा, टाइमपास. शिवाय तुला कोणाची वाईट नजरी लागत नाही. अरे अतिशय बिलकुल उपयोगाच नाही. नुसता तंबाखू खाऊन सुटायला जरी शिकलास तरी तुझ्या मेंदूमध्ये एक पण विचार शिल्लक राहायचा नाही. अरे बाबा, नशीब मला स्वतःला विसरायचं नाहीये, आणि या प्रश्नांना पिणारा मी तर बॅग नाही. हा विचार करतोय परिस्थितीवर मात करण्याचा. अरे आमदा लाडूचं जेवण देतीस की नाही? नाहीतर म्हातारपणी पोरं हाताला येणार नाहीच. प्लीज या, नको तो विषय. समजलं मला. तुझं बहुतेक भागते बाहेरच्या का? आले माझ्या पण कानावर तुझं प्रकार. माल मस्तच आहे असं म्हणतं सर्वजण. लोकांना काय, दुसऱ्याच्या नको त्या विषयाची रवत करायची सवय असते म्हणा. अरे मजा करतोयस ना तू, म्हणजे झालं. अरे सर्वांचा अनुभव एकच आहे, पोट भरलं म्हणजे झालं. अरे ती मजा नाहीये रे. मग काय? शारीरिक भूक आहे. समाजाच्या दृष्टीने बिन लग्नाची मुलं नाही नैतिक, परंतु आमच्या दृष्टीने नैतिकच. हा, आणि लग्न म्हणजे फक्त अनावश्यक कर्मकांड आहे. कर्मकांड हे जाऊ दे, उशीर झाला बघ. तुझं हे तत्वज्ञान ड्रायव्हरच्या डोक्यात नाही शिरणार रे. अरे तुझे विचार आपल्या डोक्यातच नाही. म्हणून आज आम्ही क्लीनर झालो आणि क्लीनरचा ड्रायव्हर. तू शिकला नाहीस हे चांगलं झाले. अरे तुझ्या वकुबाप्रमाणे, लायकीप्रमाणे लग्न करून, पोरं करून, बायकोचं ऑपरेशन करून बसलास. मी मात्र तसाच मोकळा. मला माझी लायकीच कळली नाही आजपर्यंत. अरे तू खूप मोठा होणार आहेस. तुझं भविष्य मी सांगतो आज. या काशीवर फक्त येणारा उद्याचा दिवस पुढे ढकलतोय बस. हे जाऊ दे. चल तुला मस्त डाबर जेवण दे. फक्त मोठा दादा आठवण ठेव म्हणजे झालं. कशाला मला लागतोस बाबा? चल रे, मजा कर. अरे उद्याचा दिवस कुणी पाहिला?
मग तू येणारच नाहीस आता. लग्न न करता एकत्र राहण्याचा, मूलबाळ निर्माण न करण्याचा निर्णय तुला झेपेल का? शंका होती मला. परंतु तुझ्या विचारांची झेप आता वाढली. तुझ्यातील भावनेपेक्षा तुझा विचार प्रबळ झालाय. प्रेम या विशिष्ट भावनेच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न तू केलायस. आपण आपलं पोट आणि शरीर घेऊन भविष्यात नक्कीच एक मोठं रचनात्मक कार्य करू. प्रशांत, माझा विश्वास आहे तुझ्यावर. अगं, या पृथ्वीवर लोकसंख्या किती वाढते माहितीये ना? कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत वाढलंय. दुष्काळ, पूर, ढगफुटी, तापमान वाढ यामुळे ही पृथ्वी माणसाच्या निवाराच्या लायक राहिलेली नाहीये. रोगराई, दुर्गंधी, घाणीचं साम्राज्य यामुळे हे सगळं पर्यावरण प्रदूषित झालेलं आहे. मला माझ्या बापाने या जगात अनावश्यक आणलंय, परंतु आपल्याला कसं करता येणार नाही. तू मी आपण दोघे एकत्र आलो आहोत. आपण नवीन उद्योग व्यवसाय सुरू करूया. स्टार्टअप इंडिया, मेकअप इंडियाच्या स्टार्टअप घोषणांप्रमाणे आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करूया. भूतकाळ काढून वर्तमानावर आरोग्य भविष्यात एक मोठी आर्थिक झेप घेऊया. हो, झेप तर घेऊयातच, पण परिस्थिती बदलल्यानंतर आपण एक दत्तक मुली घेऊया. हागे एकच का? एकच का? आपण 2 अनाथ मुले दत्तक घेऊ. 2. 10-15 वर्षात आपण उत्तुंग झेप घेतलेली असेलच. शिवाय मातृत्व नाकारल्याचा तू तुझ्या घेतलेल्या निर्णयासाठी मनापासून धन्यवाद. अगं, खरं तर मलाही आवडतं इवलंसं गोबऱ्या गालाचं, इंगट केसाचं, घारण डोळ्याचं, त्याचे गोळे छोटे 2 हात पाय, त्याचे लोभस हसू. परंतु या काळ नावाच्या 11-11 जबड्यात हे बालपण असं स्वप्नाप्रमाणे संपून जातं. मग तो तरुण होतो. त्याच्या ओठावर राट दिशा उगवतात. त्याला सपाटून भूक लागते. भाकरी एक असते आणि खाणारी असंख्य. पोटातील भुकेचा बॉम्ब स्फोटाप्रमाणे भडका उडतो. माणुसकी संपते आणि पशुत्वाचा नंगा नाच सुरू होतो. पण मी तर असं ऐकलं होतं की एक तिने 7 जणांनी वाटून खाल्ला. अगं, तो 3 नावाचा रेडा होता. रेडा आयुष्याचं तत्वज्ञान पोट भरल्यानंतर ढेकराप्रमाणे देता येतं, परंतु उपाशी पोटी फक्त संघर्ष. कदाचित यालाच जीवन असेही म्हणतात. जाणीवपूर्वक चुकीचं बोलतीस तू. जाणीवपूर्वक. समजा आपण आपलं बाळ जन्माला घातलं व ते अपंग, मतिमंद, दुबळं जन्मलं तर, किंवा ते असामान्य किंवा कुशाग्र बुद्धीचं नसेल तर, किंवा इतर शक्तीची कामे करण्याइतकं बलवान नसेल तर, अगं, वेडा होईल तो. वेडा दारू पिऊन चिंबून गटरात चोळेल तो. भुकीने तडफडेल. आयुष्यातून उठेल. प्रशांत, एवढं भयंकर नको रे बोलूस. मग मुले जन्माला घालण्याऐवजी आपण झाडे लावूया. अनेक झाडे. आपण झाडांची चळवळ उभी करूया. चळवळ. झाडे जगूयात, झाडे वाढवूयात. या सह्याद्री देवराप्रमाणे, आपल्या सह्याजी शिंदेच्या प्रमाणे. युरेका, युरेका, मला समजलं. मला तुला प्रश्नाचं उत्तर मिळालं. आपण जगाचे सर्व प्रश्न सोडवूया, पृथ्वी वाचवूया. हेच मोठं आव्हान आहे. हेच मोठं काम आहे. वैयक्तिक झेप, यश, कीर्ती, पैसा, पारितोषिके, मान सन्मान या सर्व गोष्टी झूट आहेत. आपण जगूया व इतर सर्वांना जगूया. हो, हे सर्व टिकलं तर मनुष्य नावाची प्रजा टिकेल, पर्यावरण टिकेल, सर्व जीवसृष्टी टिकेल. प्रशांत, तुझ्या विचारांची झेप जात, पात, धर्म या सर्वांपलीकडची विशाल आहे. मानव जातीला कवेत घेणारी आहे. विश्वाचं कल्याण पाहणारे आहे. मी तुझ्या कार्यामध्ये एकरूप होऊन सदैव काम करेन. आपल्याला आपल्या आयुष्याची दिशा समजली. त्या मुलांच्या बेकारीची मानसिक जळमट्या झटकून देऊन नव्या कामाने कामाला सुरुवात करूया. थेंबे थेंबे तळे साचेलच की. हो,
मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. अगं जगण्यातील इति कर्तव्य समजलं. 1 झाड, 2 झाडं, 3 झाडं, असंख्य झाडे निर्माण होतील आणि ती प्रदीर्घ वर्ष टिकतील. हो